सातारा जिल्ह्यात 509 किलो अंमली पदार्थांचा नाश, 64,13,147 रुपये किमतीचा गांजाची व अफूची झाडे नष्ट। सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांवर अंमली पदार्थ नाश कमिटीच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत तब्बल 509 किलो वजनाचा आणि 64,13,147 रुपये किमतीचा गांजाची झाडे तसेच अफूची झाडे नष्ट करण्यात आली आहेत। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ नाश कमिटी कार्यरत आहे। या कमिटीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष शिंदे, पोलीस उप अधीक्षक गृह कृष्णकुमार जाधव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचा समावेश आहे। सातारा जिल्ह्यातील 14 पोलीस ठाण्यांमधील 17 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं इन्व्हेंटरी, पंचनामे, सीए प्रमाणपत्र तसेच न्यायालयीन प्रक्रियेनंतर नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। न्यायसहाय्यक प्रयोगशाळा गणेशखिंड पुणे येथील रासायनिक विश्लेषक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे अधिकारी निरीक्षक, वैधमापन शास्त्र सातारा तसेच शासकीय पंच यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। कराड हॉस्पिटल असोसिएशनच्या जैव कचरा निर्मूलन प्रकल्पातील भट्टीमध्ये सदर अंमली पदार्थाचा नाश करण्यात आला। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कारवाईत संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला। अंमली पदार्थांविरोधात सातारा पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते आहे। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।